नमस्कार बालांनो, मी तुमचं सगळ्यांचं लाडका दीपेश स्वागत करतो आपल्या एका व्लॉग मध्ये. मंडळी आता आपण आलो हमरापूरला. कुणाला आधीच येऊन थांबलेला माझ्या त्याला काय कामा नसतं का मला समजत आधीच आपला येऊन वेट करतंय. बघू शकता तुम्ही. आता आपण बसतो आणि आता आपण चाललोय पेंडला. कुणाला काहीतरी काम आहे, कुणाला काहीतरी वस्तू घ्यायची वाटतं. बघू आपण आता जाते. कुणाला काय पाहिजे तर मला माहिती नाही नक्की अजून काय पाहिजे त्याला. तो बोलला फक्त दीपा ये तू निघून गाडी स्टार्ट कर. मी आलो, मला तरी काय काम आहे तुम्ही बघू शकता. ह्यो काय रे झालं तुला? काय झालं तुला? किडनी स्टोन झालं का? याला अपेंडिक्स झालं. मला वाटलं जगल का नाही जगल तर बिचारा वाचलाय. अबे साले जे मला आपल्याला लय दिवसांत भेटलाय. आणि तुम्ही बघू शकता आता आम्ही कुठं आलो तो महिजाच्या दुकानात आलो. लय बेकार माणूस आहे हे बघा. मला ती वाटायचं पहिले जॉन अब्राहम आहे का काय पहिले. हे बेकार माणूस आहे. आता आम्ही आलो कुठल्या कॅफेला आलो. कुणाला पण कॅफे क्रीम मध्ये आलो. कुणाला आणि मी आहे. आमचे नशिबंत पोरींच्या सोबत जाण्यात तर नाही पण आम्ही दोघं येतो सांड इथं. आता फायनली आपला पिझ्झा आले आणि आपल्याला खायची सुरुवात केली. एवढी भारी टेस्टी नाही तर शपथ. म्हणजे तुम्ही येऊ शकता इथं बिंदास. मी तर पर्सनल तुम्हाला रिकमेंडेड करते तुम्ही या इथं पेनच्या कॅफे क्रीमला. तुम्हाला नाही म्हणे ॲड्रेस आहे ना तो टाकून दे. कारण कसं वाटतं तुला एकदम बेकार शपथ आणि एकदम भारी टेस्ट येते. लिंबू कापलेली आहे आणि करेपत्ता वाटतं उकरून टाकला आहे. क्या बात कर रहे हैं? बर्फ आमचं आहे काय माहिती. मला बर्फ काय गोल आहे यो. मंडळी तुम्ही बघू शकता. आम्हाला लिंबाची ढॅकणा बिकणा टाकून दिला आणि त्यांनी तुम्ही बघा अख्खाच्या लिंबू टाकून दिला होता. काय बोलायचा एखादा पिल्ला नाही तर म्हणजे त्यांना लिंबू पिलाचा असेल तर लिंबू पिल्ला नाही. आम्हाला तसंच दिला. तर निळा लिंबू भेटला. कसं आहे कोणाला निळा लिंबू बेकार आहे म्हणतं. यान काय पुदी बिदीनं टाकला काय मला समजा नाही. बघू शकतो करीपत्ता टाकलाय उकरून. कढीपत्ता आहे उकळून. मंडळी आता आपण फायनल स्टेप घेणार आहोत. कसं आहे बघू दे मला नक्की माहिती ना टेस्ट कशी आहे त्याची. एकदम मंडळी फ्रेश वाटतं. एकदम बेकार आहे का तुम्ही कुणाला विचारू त्याचा कसं आहे रिव्ह्यू. तरी माझा फ्रेश वाटला एक नंबर आहे का. कसं आहे कुणाल कसं वाटतं तुला योनीला? बेकार आहे का? मैं तो कुछ और ही समझ रहा था. मंडळी माझ्या पण लिंबू दिलाय. मला आधी वाटलं कुणाला नाही का तर माझ्या पण लिंबू दिलाय. तर कसं आहे लागतं तर बघतो आपण आता. त्यातनं काढून आता जराशी आमची कशी पिण्याची पद्धत जराशी युनिक आहे. तुम्ही बघू शकता बघा. यायला भारी लागतं रे. मला आधी वाटलं कसं लागलं कसं नाही. मस्त आहे. पण तुम्ही असं काही हातबीत घालून करू नका. काही करू नका. आपण बाई घरी काही हाताशीच जेवतो ना. इथं काय आता बघताना लोकांना बघू दे आपलं काही एरियन का काय मला समजत नाही. नुसतं बघताना जाऊ दे. तुम्ही पण खा असं मस्त लागतं बघा. तुम्ही अशी टेस्ट करा. आणि मंडळी आता विषय कसा झाला माहिती आहे का. आता आम्ही चाललो घरी आणि घरची आम्हाला परत यायला लागेल पेनला. कारण की एक फोन आहे त्याला डिस्प्ले टाकायचं आहे. तो कुणाला त्याची गरज आहे. त्याच्यामुळे आता आम्ही जाऊ तांबडशीतला आणि तिथून परत पेनला यायला लागेल आम्हाला. तर काय आजचा दिवस जाम बेकार झाले बाबा. मला तर काही समजा नाही काय होईल माझा. इथे जेवायला पण नाही अजून भेटला. मला आता परत भूक लागले. पिझ्झा खाऊन का माझं काय पोट भरं नाही. आणि मंडळी आता कसं आहे माहिती का तुम्हाला म्हणजे पेरूवाल्या कधी भेटेन खायला काय पाहता. युद्ध कधी देणार नाही आपल्याला माहिती आहे. आपणच घेतला ना भाई आपला पेरू. ह्यो तर काही कधी देणार नाही एवढ्या वर्षांचं कधी. आणि एक पेरू नाही दाखवला भाई. आपली गोष्ट कशी अशी हिसकावून घ्यायची असते. मागित नाही बसवतो कोणची तो डायरेक्ट पाटला घेतला विषय संपला. हे कधी देईल मला वाटत नाही तोंडाकडे बघून. त्यामुळे डायरेक्ट आपण घेतला. आपला कसा नाद नाही. डायरेक्ट पेरू घेतला. हा खायचा तुम्ही पण का मस्त फलाविला का स्वस्त राहा मस्त राहा बेका. आणि मंडळी आता काय आला म्हणजे काय विषय. आम्ही आलो महेश दादाकडं. कुणाला डिस्प्ले टाकायचा येतो तर त्याला लागले बुक तर चला जेवायला चाललो बोलतो. तर आम्हाला पण काय काम नाही म्हटलं मग आम्ही पण चला. कुणाचा आहे उपवास बेकार माणूस आहे. मात दैत्य मला काय उपाय नसतात. पण आम्ही पण चाललो. अनफॉर्च्युनेटली कुणाला काय खाऊ शकत नाही. आता कुणाला काहीतरी वेगळा बघू आम्ही. पण आता आम्ही पण चाललो बिर्याणी खायला. मंडळी काय बोलायचं आता बघा. कारण की तिथं गेलो आम्ही खायला तर दुकानात डायरेक्ट बंद होता. आज रविवार असं दुकान बंद काय बोलायचा. तर आता आम्ही चाललो छत्रपती शिवाजी महाराज चौकात चाललो वरती. तिकडं काय भेटतं का खायला बघू आता. कारण की दादा आहे पाठी दादाच्या पाठी चाललो आम्ही. मंडळी आता आपण आलो होतो बिर्याणी खायला. आपल्या महेशला एक झालं ते बघू शकता. दुकानाचं नाव मला माहिती नाही. काय नाव माहिती का अरेबियन सेंटर काय अरेबियन कॅटरर्समध्ये आलो ना आम्ही बिर्याणी खायला. महेश आता बोला इथं चला मी इथं पहिल्यांदा आले. बघू सांगतो तुम्हाला मी कशी इथं टेस्ट विषय आहे. एक नंबर मला वाटते. तर बघू म्हणजे वास्तव बेकार आला इथं. बघू आता मंडळी पहिलाच मी
घास खालाय ना एक नंबर टेस्ट आहे ना शपथ. आणि तुम्ही क्वांटिटी तर बघूच शकते तर कशी येते आणि क्वालिटी पण एक नंबर आहे. म्हणजे पहिलाच घास खाला आणि मला एकदम भारी टेस्ट वाटले. दादा पण तुम्हाला सांगितलं आता कशी येते टेस्ट एक नंबर टेस्ट एकदम बेस्ट आहे. तर बेकार काम आहे इथला. आणि मी शपथ सांगतो पेनकर जर कोण बघत असतील ना तर तुम्ही इथं नक्की येऊ शकता. इथं अरेबियन कॅटरर्सला नक्की इथं व्हिजिट करा. एक नंबर आहे मंडळी. आता ही आमची या मैदाच्या दुकानात तिसरी फेरी आहे. तिसरी तरी आमचा एक पण नाही काम झालं. एक पण नाही म्हणजे फक्त माझं काम झालंय कुणालचं काही काम झालं नाही. त्याच्यामुळे त्याच्यासाठी मला पण यायला लागतं. ही तिसरी फेरी आहे. दादा पण आम्हाला काटायला काय मला समजा नाही. तर आता आमचं बहुतेक काम होईल ना दादा. होईल. दादा बोला 100% काम होईल बोला होईलच. नाही झाला तर आम्ही एक दोन तरी मोबाईल इथं ढापणार आहे आता. शपथ आमच्या लास्ट ऑप्शन आता तोच आहे. इथं आपल्या दादाचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता. आम्ही बोललो होतो तुम्हाला जिथं मी जाते तिथं नशीब फलफलतं तुम्ही बघू शकता. आता माझं पाय भरला इथं कसा इथं विषय येतो. तर दादा म्हणता हसायला लागले. मला दादा बोलता इथं तुम्हाला बसायला यायचं बोलतं. तर आपल्या इथं काही येणार जमणार नाही. पण मी तुम्हाला बोलतो ना माझं जिथं नशीब पाऊल पडतं तर नशीब फलफलता. माझ्या समोर तुमच्या उदाहरण येतं. आता काय बोलायचं का तुम्हाला बघा अजूनपर्यंत चान्स आहे. कोणता असेल धंदा फ्लॉप असेल मला घेऊन चला. पैसा ही पैसा होगा. आणि मंडळी आता मी आलोय जामच म्हणजे कंटाळलो. तिथं एक केस कापला तिथं एक जण बसलेला ना त्याचं एकाने केस कापलं दुसऱ्याचा फेशियल केला तरी माझा अजून केसच कापला होता. काय बोलायचं आणि त्याला असं वाटतं काय भेटले ना काय नाही करायला. जाऊ दे केस पण नाही धर कापला. तर बघा तुम्हीच सांगा मला कसा दिसते नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि मला तर बिलकुल पटलं नाही कसं केस कापल्यानंतर. तर आता जाऊ दे. आता कुणाल पण तिकडे कंटाळलं. कुणालने मला फोन केला 2-3 मी काय उचललं नाही कारण की कुणाला तिकडेच ठेवला आणि मी इकडे आलो मंडळी. आता आम्ही भर पावसानं आलो गजरा घ्यायला. तर कुणाला पाहिजे गजरा. आता कुणाला कुठं लावेल त्याचा त्याला पत्ता आणि डायरेक्ट एक डझन घेतल्या कुठं लावायचे तुला. भर पावसानं आम्ही गजरा घेतो. आता काय बोलायचं बघा बघू शकता तुम्ही इथं आम्ही आलो नगरपालिकेच्या समोर गजरा घ्यायला. मंडळी तुम्ही बघू शकता पाऊस आला इथं. तर दादाने आपल्याला रेनकोट दिला घाला. कुणाला तर चांगला दिला मला बघा कसं दिलं असं घातलं. कुठे शेतावित आले काय आम्हाला मला पत्ता नाही. आणि तरी पण धन्यवाद दादा त्याने आम्हाला रेनकोट दिलं. परत येईल का नाही मला माहिती नाही ते रेनकोट. कुणाला तर चांगला दिलाय मला काय असंच दिलंय बघा. असं वाटतं पण पिशवी घातले का काय